प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज पुन्हा त्यांनी चांगलाच तमाशा रंगवलाय. इरा म्हणत असते, बाबा बघ, आम्हाला वाटत होतं ही तुझा कॉन्फिडन्स बूस्ट करायला तुला गार्डनमध्ये घेऊन जाते, पण ही या लोकांकडनं, गरीब लोकांकडनं पैसे लुटत होती. तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतला हिने. आता लगेच तिने फोटो बिटो पण दाखवले शुभमकरांना, आणि शुभमकरांना सुद्धा खात्री पटली आहे जवळपास की सरूने हे सगळं असं केलं असावं. वय म्हणत असते, मी शपथ घेऊन सांगते की मी हे असं काही केलेलं नाहीये. मी असं का करीन? नाही नाही, हे काहीतरी खोटं आहे माझ्याबद्दल. काय ग, तुझ्याकडे काय प्रूफ आहे ग इरा? इरा म्हणत असते, आहेत ना, ते बाहेर आजी आजोबा आहेत गेटवर, त्यांना आतमध्ये बोलवते मी. आता लगेच ते आजी आजोबा पण आतमध्ये आलेत आणि त्या आजोबांना विचारण्यात येते, काय हो, हिने तुमच्याकडनं पैसे घेतले होते का? बघा हिला नीट व्यवस्थितपणे. गौतमी विचारतीये त्यांना. तेव्हा हे आजोबा हो असं म्हणतात. बयो म्हणते, अहो आजोबा, तुम्ही कशाला खोटं बोलताय? तुम्ही काल आले होते, मला पैसे दिले तुम्ही स्कॅनसाठी आणि OPDसाठी, तुमच्या चेकअपसाठी, पण मी तुम्हाला नाही म्हणले होते. तुम्ही आठवा, असं का खोटं बोलताय माझ्यासाठी? पण ते आजोबा म्हणतात की नाही, आम्ही कशाला खोटं बोलू पोरी, तूच खोटं बोलू नकोस. इराला आणि गौतमीला मोठी मज्जा येते हा तमाशा बघायला. गौतमी म्हणत असते, कसली निघाली ही पोरगी, हिला कामावर ठेवलं आपण आणि हिने आपल्याच पाठीमागे आपलाच विश्वासघात केला. काय ग ए? आता बयो म्हणत असते, नाही हो नाही, मी असं काहीही केलेलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आता या आजी राहिलं सायला अजून नोटा पण सांगतायत. अगं, आम्ही तुला 500-500च्या 2 नोटा दिल्या होत्या आणि 100-100च्या 2 तुझ्या बॅगमध्ये ठेवल्या होत्या बघ तू आमच्यासमोर. मग लगेच गौतमी म्हणते, असं असेल तर तिच्या बॅगमध्ये आत्ता चेक करू आपण. रमाकांत भाऊजी बॅग आणा. लगेच रमाकांतने बॅग पण आणली आहे आणि त्यात खरंच पैसे सापडलेत. आता हे गौतमी आणि इरानेच टाकलेले आहेत. पण आता गौतमी बघा ना कशी नाटक करते. बाप रे, कसली निघाली ही पाताळयंत्री. आता इरा पण म्हणते, बघ, मला माहीत होतं ही अशीच आहे. खूप तमाशा रंगवलाय त्यांनी प्रेक्षकांनो बयोला घराच्या बाहेर काढण्याचा. मग गौतमी म्हणते, काय ग ए, तुझ्यावर विश्वास ठेवला आम्ही, तुला कामावर ठेवलं, त्याचे असे पांग फेडलेस का ग ए? आणि मग शुभमकरला म्हणते, बघ शुभमकर, आपण असा विश्वास ठेवतो आणि ही माणसं अशी निघतात. माणसं कशी आहे ना कळतच नाही. काय ग ए, काय मिळालं तुला हे सगळं करून? माझ्या नवऱ्याच्या भोळेपणाचा फायदा घेतलास ना तू. आता शुभमकरांना सांगते ती, तूच विचार कर, हिला ठेवायचंय की काढायचंय. मग शुभमकर म्हणतात, सरू, एक वेळेला मी दुसऱ्या कुठल्याही बाबतीतलं खोटं सहन केलं असतं, पण माझ्या प्रोफेशनशी कोणी असं वागलं आणि खोटं नाटक बोललं ना, तर मी ते सहन करणार नाहीये. तू माझा विश्वासघात केलायस. बयो आता निरुत्तर झाली आहे बिचारी, काय बोलावं कळेना. आता शुभमकरांनी तिला स्पष्टपणे काहीच बोलू दिलेलं नाहीये. ते तिला बोलायला सुद्धा थांबवतात आणि म्हणतात, निघ तू सरू इथून. बिचारी सरू आता सुमन आत्याकडे बघून रडतीये. बयो, याच्यासाठी जास्ती हद्दीपेक्षा चांगलं वागूच नाही. एनिवे, आता बयो रडत रडत घराच्या बाहेर जातीये आणि गौतमीला हे सगळं बघायला खूप मज्जा येते. गौतमी आणि इराचा प्लॅन शेवटी सक्सेसफुल ठरलाच. आणि इतकं कोणी विघ्न संतोषी असू शकतं प्रेक्षकांनो या गोष्टीवर तर माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे उघड उघडपणे कोणी असं वागू शकतं, आय कांट बिलीव्ह. पण आरव आता शुभमकरांना म्हणत असतो, अरे बाबा ऐक ना रे, तुझं काहीतरी गैरसमज होतोय, सरू अशी मुलगी नाहीये रे. शुभमकर त्याचं पण काहीच ऐकत नाहीत आणि निघून जातात तिथून. सुमन पण त्यांना थांबवायचा प्रयत्न करते, पण ते खूप हर्ट झालेले आहेत, त्यामुळे ते काहीच बोलत नाही. आता बयो बाहेर गार्डनमध्ये आली आहे, म्हणजे कुठेतरी बाहेर आली आहे ती, आणि एका ठिकाणी बसून रडतीये तिचा फॅमिली फोटो घेऊन की आई, मला आता तुझी खूप गरज होती, मला मुद्दाम बाबापासून दूर करण्यात आलं आहे. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो? मला सांगा. एवढं सगळं करायपेक्षा सरळ जाऊन सांगावं ना, बाबा मी तुमची मुलगी आहे. एवढं सस्पेन्स कोणी ठेवतं का? असो, पण आता शुभमकर सरूचा विचार करायला लागले. त्यांना पण विश्वास पटत नाही ॲक्च्युली की सरू अशी वागू शकते. म्हणजे ते आता मनाशीच विचार करत असतात की मी तिला बयोच्या जागी बघत होतो, पण ती अशी का वागली असेल? आता आरव येऊन पुन्हा समजूत घालतोय, अरे बाबा ऐक ना, तिची बाजू तरी समजून घे ना. सुमन म्हणते, अरे त्या पोरीनं किती केलं रे दादा, ती किती काळजी घेत होती तुझी, तुला बरं नव्हतं तेव्हा. खरं तर आमच्यापेक्षा जास्ती काळजी तिनेच घेतली आहे तुझी, जीवाचं रान केलं रे त्या पोरीने तुझ्याकरता. आता शुभमकर म्हणतात, ते सगळं ठीक आहे, म्हणूनच तर मी तिच्यामध्ये माझ्या बयोची छबी बघत होतो सुमन. मला असं वाटत होतं की माझी बयो असती ना तर अगदी तिच्यासारखी असती, पण तिने काय केलं, विश्वासघातच केला ना. इराने जे काही पुरावे दाखवलेत सगळे तिच्या विरुद्धच आहेत. आता तू काय सांगणार आहेस? ते काय नाही, माझ्या बयोची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे मला आज कळलंय. शुभमकरांनी अक्षरशः गौतमीसारख्या बाईवर विश्वास केलाय आणि इरावर त्यांनी विश्वास ठेवला असं म्हणायला हरकत नाहीये. आता लगेच इरा येते तिथे आणि आरववर वसकायला लागते. काय रे दादा, काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही इथे? पुन्हा पुन्हा तिचा विषय कशाला काढताय तुम्ही इथे? गेले ना ती आता का दादा? तुला बाबा आपला कुठल्या मोठ्या स्कॅममध्ये फसायला वगैरे हवा होता? आरव चिडतो आणि म्हणतो, हे बघ इरा, अवघी माझ्या अर्थाचा अनर्थ करू नकोस. मी असं म्हणत नाहीये, मला एवढंच म्हणायचे की सरूला सुद्धा तिची बाजू मांडायचा
चान्स आपण द्यायला हवा होता. ती असं करू शकत नाही हे तुला पण माहिती आहे. ती खूप चांगली मुलगी आहे. पण इरा म्हणते ते काही नाही. कशाची चांगली मुलगी आली, तिने बाबाच्या भोळेपणाचा फायदा घेतलेला आहे आणि आणखीन काय प्रूफ हवेत तुला? सगळं काही त्या आजी-आजोबांनी सांगितलंय ना. तू आता पुन्हा तिचा विषय काढू नको. बरं झालं ती या घरातून निघून गेली ते. लगेच गौतमी म्हणते, हे बघा मला असं वाटतं की तुम्ही ना हा विषय आता इथेच थांबवा. आपण बोलूयात नंतर या विषयावर. उगीच शुभंकरला मनस्ताप होतोय या गोष्टीचा आणि त्याला त्रास झालेला मला चालणार नाही. हे बघ सुमन, तू ना आरवला इथून घेऊन जा बरं. आपण नंतर बोलूयात ना या विषयावर. उगाच शुभंकरला त्रास नको. बघा ना किती काळजी येईल शुभंकरची. तर आता लगेच आरव आणि सुमन निघून जातात. मग लगेच इरा म्हणते, बाबा मी तर म्हणते तू ना आता त्या गार्डनमध्ये जातच नको जाऊस. कशाला उगीचच रिस्क घ्यायची आपण. तुला जर तिने एखाद्या गोष्टीमध्ये फसवलेलं असेल तर, किंवा ती फसवेलही पुन्हा आता. लगेच गौतमी म्हणते, हे बघ शुभंकर, इरा बरोबर बोलतीये. अरे तू आत्ताच तुझ्या तब्येतीमधनं रिकवर होतोय. तू छान पुस्तकं वाच, आराम कर, मुलांशी गप्पा मारत जा आणि हे नंतर प्रॅक्टिस वगैरे सुरू कर ना तुझे टेस्ट वगैरे झाल्या की. आणि हे बघ मला ना तुझी खूप काळजी वाटते म्हणून मी तुला हे सगळं सांगतेय. बघ विचार कर तू या गोष्टीचा. फक्त त्रास करून घेऊ नको स्वतःला. किती काळजी आहे बघा ना हिला. आणि अशी गालातल्या गालात कुचितपणे हसतीये. आरव आणि सुमन बिचारे बयोला कॉल करायचा प्रयत्न करत असतात. सुमनला खूप वाईट वाटत असतं. तर आरव म्हणतो, आत्या तिचा फोन लागत नाहीये ग. सुमन म्हणते, पोर खूपच टेन्शनमध्ये असेल रे. काय वाटलं असेल तिच्या जीवाला. किती केलं तिने सगळ्यांसाठी आणि तिला आज हे बघावं लागलं. आता आरव म्हणतो, हो ना मला पण तेच वाटतंय की आपली बयो अशी वागू शकत नाही ग आत्या. पण हे सगळं कसं काय झालं आपण याचा शोध घ्यायला हवा. तर आता सुमन म्हणते, हे बघ ते काही नाही, तू जा आधी आणि बयोला भेटून ये. ती कुठे असेल, काय करत असेल, टेन्शनमध्ये असेल रे ती बिचारी. आरव म्हणतो, मला पण असंच वाटतंय पण मला मम्मा जाऊ देणार नाही ग आत्या. मग ही सुमन म्हणते, ते काही नाही, तू तुझ्या मम्माचं ऐकू नको. फक्त तू जाऊन आधी तिला भेटून ये. ती कशी आहे काय हे कळल्याशिवाय मला बरं वाटणार नाही बघ. आता लगेच आरव म्हणतो, बरं ठीक आहे मी जाऊन येतो. आता आरव निघणार तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते, आला का पुन्हा पुळका तुला तिचा. हे बघ आरव, तू तिला भेटायला जायचं नाहीये. आता संपलाय ना विषय सगळा हा. आरव आता स्पष्टपणेच म्हणतो, मम्मा तू हे सगळं का करतेस, कशासाठी करतेस. आता गौतमी म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, हे सगळं मी केलंय. मग आरव अगदी स्पष्टपणे हो असं म्हणतो. मग गौतमी म्हणते, असं आहे का, ठीक आहे तर मग एक काम कर, हे सगळं मी केलंय ना हे सिद्ध करून दाखवू शकतोस का सिद्ध करून. मग आरव म्हणतो, हो मम्मा मी तुला सिद्ध करून दाखवेल. आणि मग गौतमी म्हणते, ठीक आहे तर मग. आता या आरव लगेच इथून निघून जातोय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. गौतमीला आरवचा राग आलाय. चला ॲटलिस्ट आरवने काहीतरी पाऊल उचललंय बयोसाठी म्हणा, काहीतरी म्हणा. त्याला बिचारायला काही कामच करू देत नाहीत. पण छान वाटलं आज आरवने बयोची बाजू घेतली ते. तर आता हे दोघं भेटलेत, पुढे आपण बघणार आहोत बयो आणि आरव. बयो म्हणते, हे सगळं इराने घडवून आणलं असेल तिच्या आईच्या मदतीने, असं होऊ शकतं ना आरव दादा. आरव म्हणतो, हो ग बयो अशी शक्यता आहे. तर आता ही गौतमी इराला सांगते, हा तर आपला पहिला भाग होता. आता दुसऱ्या भागामध्ये आपण तिला बर्बाद करायचं, तिचं जगणं हराम करायचं. म्हणजे आता हे विशाल आणि बयोची बदनामी करणार आहे दुसऱ्या पार्टमध्ये. एखाद्या माणसाचा अपमान करायचा असेल तर तो असा पार्टमध्ये करावा लागतो. हे गौतमीकडनं शिकायला मिळाले. असो जोक्स पार्ट, पण आज जरा जास्तीच ओव्हर दाखवलंय. म्हणजे यांची प्लॅनिंग आणि प्लॉटिंग सुरू झाली आहे. त्यापेक्षा सरळ त्या विशाल आणि बयोचं लग्न करून टाका आणि तिला डॉक्टर करून टाका. म्हणजे झालं, संपलं विषय. आपल्या डोक्याला टेन्शन नाही. म्हणजे ती बयोची स्वतंत्र राहते आणि ही गौतमीची स्वतंत्र राहते, नाही का. कशाला एवढे उपद्व्याप करायचे. असो प्रेक्षकांनो, तर तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला मला कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ह्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.